पण पुढच्या बातमीकडे, अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन यापुढे भारतीय बनावटीचे असतील अशी माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली आहे। कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना हा निर्णय घेण्यात आलाय। ट्रम्प प्रशासनानं चीनी बनावटीच्या वस्तूंवर लावलेल्या बेसुमार करामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या आर्थिक वर्षात ॲपलनं भारतातून जवळपास 22 अब्ज डॉलर्सचे आयफोन भारतात तयार केले। त्यापैकी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाद झाले आहेत। निनाद, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे की आयफोन यापुढे भारतीय बनावटीचे असतील, त्या अधिक माहिती या संदर्भात। मुळात ॲपल ही कंपनी अमेरिका असल्यामुळे आहे आणि त्यांचे जे आयफोन आहेत ते जगभरात प्रसिद्ध असणारे आयफोन हे प्रामुख्याने चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये बनवले जातात। याच मुद्द्याला धरून ट्रम्प प्रशासनाने 2 एप्रिलला अतिरिक्त करांची घोषणा केली आणि त्यातूनच चीन आणि अमेरिका यांच्यात मोठं व्यापार युद्ध सुरू झालं। अमेरिकन कंपन्या त्यांचा माल चीनमध्ये प्रामुख्याने तयार करून तिथल्या बाजारात विकतात, त्यामुळे अमेरिकेमध्ये रोजगार निर्मिती किंवा मॅन्युफॅक्चरिंग होत नाही। याचा आधार घेऊन हे ट्रम्प प्रशासनाने अतिरिक्त कर लावले होते। त्यानंतर जे निगोशिएशन झाल्या, वाटाघाटी झाल्या, यानंतरच्या परिस्थितीमध्ये चीनने कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असं ठरवल्यावर आता ॲपलने त्यांचे जे आयफोन आहेत ते जे अमेरिकेत विकले जातात, प्रामुख्याने ॲपलचे आयफोन जगभरात विकले जातात, पण अमेरिकेत विकले जाणारे जे आयफोन आहेत ते आधी चीनमधनं बनवले जायचे आणि तिथे विकले जायचे, ते आता भारतात बनवण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिका हे ॲपलसाठी सर्वात मोठं मार्केट आहे आणि त्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये आता चीन ऐवजी भारतीय बनावटीचे आयफोन विकले जातील असं टिम कुक यांनी जाहीर केलंय। त्यामुळे याचं कारण असं की भारतावरती जे लावलेले कर आहेत, भारतावर कर लावले नाहीयेत असं नाहीये, पण जे कर लावलेले आहेत ते चीनच्या मनाने अगदीच नगण्य आहेत। त्यामुळे जी वाढणारी किंमत होती आयफोनची, अमेरिकन बाजारात वाढणारी जी किंमत होती ती मर्यादित असेल। त्यामुळे एकूणच कंपनीचा जो तोटा होणार आहे या अतिरिक्त करांमुळे तो सुद्धा मर्यादित होईल। या सगळ्याचा विचार करता टिम कुक यांनी ही घोषणा केली आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे भारतामध्ये भारतीय बनावटीचे फोन्स किंवा कुठलीही वस्तू भारतात बनवली जावी किंवा मेक इन इंडिया हे जे सरकारचं मिशन आहे, भारत सरकारचं मिशन आहे, त्या मिशनला सुद्धा या घोषणेमुळे आता मोठी मिळणार आहे, बूस्ट मिळणार आहे। आणि अमेरिकेचं जे समसमान कराचं धोरण असेल किंवा अतिरिक्त कराचं धोरण जे आहे ते भारतासाठी किती फायद्याचं आहे याचं हे सगळ्यात पहिलं उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय। या पुढच्या काळामध्ये चीनमध्ये बनावटीची ज्या वस्तू अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये निर्यात केल्या जायच्या त्या भारतात बनवल्या जाऊन निर्यात होतील। त्यामुळे मेक इन इंडिया अँड सेल फॉर द वर्ल्ड ही जी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी घोषणा आहे त्याला खऱ्या अर्थाने या गोष्टीने बळ मिळणार आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। पुढच्या काळामध्ये अनेक ज्या कंपन्या आहेत, ज्या भारतात उदाहरणार्थ सॅमसंग झाली, सॅमसंगचं तर मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये सुरू झाल्यापासून सॅमसंगने सगळ्यात जास्त निर्यात भारतातून करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये जेव्हा ऍक्च्युली चिप्स सुद्धा भारतात तयार होतील, सध्या आयफोनला लागणाऱ्या चिप्स जे आहेत ते तैवानमधनं भारतात येतात आणि मग इथे ते असेंबल करून परदेशात जातात, म्हणजे अमेरिकेत जातात। जेव्हा ऍक्च्युली भारतात सुद्धा चिप्स तयार होतील तेव्हाची जी परिस्थिती असेल ती फार वेगळी असेल। भारतीय अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळेल, निर्यातीला मोठी चालना मिळेल। आपण जे इम्पोर्ट करतो तेल, म्हणजे उदाहरणार्थ कच्चं तेल, यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो तराजू असतो तो नेहमी आयातीच्या बाजूने झुकलेला असतो, तो निर्यातीच्या बाजूने उचलण्यासाठी फार मोठा फायदा होईल। असे अनेक फायदे या टिम कुक यांच्यासारख्या मोठ्या उद्योजकांनी घेतलेल्या निर्णयांमुळे होणार आहेत। या पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जी चालना मिळणं अपेक्षित आहे ती यातून मिळेल असे संकेत घ्यायला आपल्याला हरकत नाही। निश्चितच, त्यामुळे भारतासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।